हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द प्लॅटफॉर्म ऑफ डेक्कन आय एस. तर आपल्या अंडर करंटच्या ज्या सिरीज आहेत त्याच्यामध्ये आज आपण 10th लेक्चर पाहत आहोत. तर अंडर करंट ज्या सिरीज आहेत त्याच्यामध्ये आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी, एन्व्हायरमेंट आणि बायोडायव्हर्सिटी या टॉपिक्सवरती आपण काय करतो, इथे अंडर करंट घेऊन येतो. त्याच्यावरती आपण एक ब्रीफ डिस्कशन आपण करत असतो. तर आजचा जो काही टॉपिक आहे तर तो कन्झर्वेशन, एन्व्हायरमेंटल पोल्युशन अँड डिग्रेडेशन, एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट, जो आपला एन्व्हायरमेंट आणि बायोडायव्हर्सिटीचा सिलेबस आहे या पॉईंटवरती रिलेटेड आहे. तर आपण न्यूजमध्ये पाहत असतो की वेगवेगळ्या एन्व्हायरमेंटल इश्यूज होतात आहे, ठीक आहे. जसं की नॅचरल प्लस इन्क्लुडिंग मॅनमेड डिझास्टर्स. हे काय होतात आहे की क्लायमेट चेंज आणि त्याचा जो इफेक्ट आहे, तर अशा आपल्याला वेगवेगळ्या एन्व्हायरमेंटल इफेक्ट्स किंवा डिझास्टर्स इथे न्यूजमध्ये ऐकायला भेटतात. तर त्याच डिझास्टर्स आणि याच्यावरती वेगवेगळ्या कॉन्फरन्सेस किंवा ह्युमन ॲक्टिव्हिटीज आपल्याला काय कमी करता येतील किंवा काय चेंजेस करता येतील, ठीक आहे. तर याच्यासाठी वेगवेगळ्या कंट्रीज एकत्र येऊन काय करत असतात, कॉन्फरन्सेस वगैरे हेल्ड करत असतात. तर तुम्ही न्यूजमध्ये ऐकलं असेल COP26, दॅट इज कॉन्फरन्स ऑफ पार्टीज 26 झाली, त्यानंतर 27 झालेली आहे आणि त्याच्यामध्ये इंडियाने पार्टिसिपेट केलं आणि इंडियाचं काय म्हणणं होतं, ठीक आहे. तर अशीच एक कॉन्फरन्स होती जिला 50 वर्ष पूर्ण झालेली आहे. ती म्हणजे पहिली एन्व्हायरमेंटची कॉन्फरन्स, जेणेकरून की आपल्याला आज एन्व्हायरमेंटचं जे काही इम्पॉर्टन्स आहे, ठीक आहे, एन्व्हायरमेंटवरती आपण इतके ॲक्शन्स घेतो आहे किंवा आपण गोल्स सेट केले आहेत की आपल्याला काय गोल्स अचीव करायचे, ज्याला आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंटल गोल्स म्हणतो. तर अशा गोल्स डिझाईन करण्यामागे, इम्प्लिमेंट करण्याचे जे एफर्ट्स आहेत ते, त्याला येणारे चॅलेंजेस आहेत, त्याला कसं अप्रोच करायचं, तर या सगळ्या गोष्टी जिथून स्टार्ट झाल्या ती म्हणजे पहिली आपली स्टॉकहोम कॉन्फरन्स, ठीक आहे. जी पहिली कॉन्फरन्स होती जिथे की एन्व्हायरमेंट हा जो काही इश्यू आहे किंवा एन्व्हायरमेंटचा जो काही मुद्दा आहे तो तिथे ठामपणे मांडला गेला आणि त्याच्यामध्ये होणारे बदल, ते आपल्याच ॲक्टिव्हिटीजमुळे काय बदल होतात आहे आणि त्या फ्युचर जनरेशन्स, म्हणजे नेहमीच आपण म्हणतो की फ्युचर जनरेशन्सला आपण आपलं अर्थ काय करणार आहोत, देणार आहोत, कारण आपण त्यांच्याकडनं ते बॉरो केलेलं आहे, ठीक आहे. तर अशाच गोष्टींवरती इथे जे काही मुद्दे मांडण्यात आले ते पहिल्यांदा या स्टॉकहोम कॉन्फरन्समध्ये मांडण्यात आले. तर आपण त्याच्याबद्दल या आजच्या आपण लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर बघा की हिस्टॉरिक फॉर बिंग द फर्स्ट वन प्लॅनेटरी एन्व्हायरमेंट, ठीक आहे. त्यानंतर कॉमन गव्हर्नन्स स्ट्रक्चर फॉर प्लॅनेट्स एन्व्हायरमेंट अँड नॅचरल रिसोर्सेस. म्हणजे आपण बघतो की जगभरात खूप साऱ्या कंट्रीज आहेत, प्रत्येक कंट्री काही डेव्हलप्ड कंट्री नाही आहे, ठीक आहे. उदाहरणार्थ आपण डेव्हलपिंग कंट्रीज आहोत. आपल्याला डेव्हलपिंग म्हटल्यावरती काय की रिसोर्सेसची गरज पडणार आहे. रिसोर्सेस जेव्हा आपण वापरतो तेव्हा त्यांचं एक्सप्लॉयटेशन होणार आहे. एक्सप्लॉयटेशनमधून काय की आपला यूज प्लस आपण एक्स्ट्रा त्याचा वापर करत आहोत, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये काय की जेव्हा त्याच्यामधनं आपण यूज करतो तर पोल्युशन क्रिएट होणार आहे. पोल्युशन काय आहे, अल्टिमेटली एन्व्हायरमेंटवरती इफेक्ट होणार आहे. तर अशाच एका प्लॅटफॉर्ममध्ये या स्टॉकहोम कॉन्फरन्समध्ये एक कॉमन गव्हर्नन्स स्ट्रक्चर तयार केलं, जे की या प्लॅनेटसाठी आणि एन्व्हायरमेंटसाठी नॅचरली याचे रिसोर्सेस यूज करून आपण काय इफेक्ट करत आहोत हे इथे सांगण्यात आलं, ठीक आहे. तर कॉमन गव्हर्नन्स स्ट्रक्चर ही एक इम्पॉर्टंट गोष्ट इथे घडली. त्यानंतर पहिली कॉन्फरन्स होती जिथे एन्व्हायरमेंटलबद्दल बोलण्यात आलं. त्यात की टॅकलिंग अर्थ्स ट्रिपल प्लॅनेटरी क्रायसिस, क्लायमेट, नेचर आणि पोल्युशन. तर ह्युमन बिईंग आणि जे नेचर आहे त्यांच्यामधला जो बॅलन्स आहे तर तो इथे साधण्याचा प्रयत्न आपण करतो आहे. त्याच्यामध्ये 3 क्रायसिस, दॅट इज क्लायमेट क्रायसिस, नेचर आणि पोल्युशन, ह्या 3 क्रायसिसवरती आपण इथे काय करतो, द इंटरनॅशनल मीटिंग एम्स टू ड्राईव्ह ॲक्शन टुवर्ड्स हेल्दी प्लॅनेट अँड प्रॉस्पॅरिटी फॉर ऑल, ठीक आहे. म्हणजे हेल्दी प्लॅनेट कसं आपण ठेवू शकतो याच्याकडे इथे भर दिलेला आहे किंवा याच्यावरती इथे ॲक्शन्स घेतलेले आहेत. त्यानंतर बघा स्टॉकहोम +50 इज टाइमली अपॉर्च्युनिटी टू रिइन्फोर्स द 1972 प्रिन्सिपल्स अँड जनरेट द अर्जंट ॲक्शन्स फॉर क्लायमेट चेंज. तर हे काही प्रिन्सिपल्स होते जे इथे सांगण्यात आले आणि याच प्रिन्सिपल्सला 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत. तर यातली काही प्रिन्सिपल्स आपण काय करतो आहे की इम्प्लिमेंट करतो आहे आणि त्याच्यावरती ॲक्शन्स घेतो आहे. तर ही एक गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे की या सगळ्याच प्रिन्सिपल्सवरती आपल्याला इथे काम करायचं आहे, ठीक आहे. तर प्रिन्सिपल्स बघा की सेफ गार्डिंग द नेचर आहे. त्यानंतर रिन्युएबल, नॉन रिन्युएबल जे काही रिसोर्सेस आहेत त्याच्यावरती आपल्याला काम करायचं आहे. त्यानंतर ओशन पोल्युशन, त्याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे की ओशन पोल्युशन म्हणजे ओशनच नाही तर सगळ्या टाईपचं एअर, वॉटर, सॉईल, ठीक आहे, सगळ्या टाईपचं पोल्युशन काय करायचं आहे इथे कमी करायचं आहे. तर या ज्या काही प्रिन्सिपल्स आहेत तर याच्यावरती आपल्याला एक काम करण्यासाठी ही काय आहे, एक गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे.
त्यानंतर द फर्स्ट ग्लोबल कॉन्फरन्स ऑन द एन्व्हायरमेंट, त्यानंतर बघा की द फर्स्ट ग्लोबल कॉन्फरन्स ऑन एन्व्हायरमेंट हॅपन्ड वेन एन्व्हायरमेंट वॉज नॉट अ सब्जेक्ट ऑफ इम्पॉर्टन्स फॉर एनी कंट्री ऑर ग्लोबल कन्सर्न. म्हणजे त्याच्या आधी, या कॉन्फरन्सच्या आधी कधीही कोणी विचार केला नव्हता की जे एन्व्हायरमेंट आहे त्याच्यावरती काही स्ट्रेस येईल आणि तो एक ग्लोबली किंवा एक बर्निंग मुद्दा इथे आपण मांडण्यात आलेला आहे. त्याच्या आधी कधीच याच्याकडे लक्ष दिलं नव्हतं. ठीक आहे, म्हणजे दुर्लक्षित मुद्दा होता. तर अंटिल 1972 नो कंट्री हॅड द एन्व्हायरमेंट मिनिस्ट्री. इवन द इंडियामध्ये काय आहे की आज आपण जी मिनिस्ट्री म्हणतो दॅट इज मिनिस्ट्री ऑफ फॉरेस्ट, एन्व्हायरमेंट आणि क्लायमेट चेंज. तर ही मिनिस्ट्रीसुद्धा 1972च्या आधी म्हणजे कुठल्याही कंट्रीत एस्टॅब्लिश्ड नव्हती. तर इंडियामध्ये सुद्धा काय आहे, 1985मध्ये द मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट ही काय केली होती, एस्टॅब्लिश केली होती 1985मध्ये. तर या कॉन्फरन्सचा खूप मोठा सिग्निफिकन्स आहे की आपल्याकडे एक इंडिपेंडंट मिनिस्ट्री आहे, त्या मिनिस्ट्रीच्या अंडर खूप साऱ्या बॉडीज आहेत आणि त्या बॉडीज काय करतात की इम्प्लिमेंट वेगवेगळे प्रोजेक्ट्स ॲट अ टाईम करतात. ठीक आहे, सो दिस इज अ व्हेरी सिग्निफिकंट कॉन्फरन्स. त्यानंतर बघा की 50 इयर्स कंप्लीट झाले, तर त्याच्यामध्ये काय काय आपल्याला पाहायला भेटते की +50 मीट, ठीक आहे, हेल्ड ॲट स्टॉकहोम, स्वीडन टू कमोमरेट द 50 इयर्स, म्हणजे 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत आता. तर इन 1972 युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स, त्यालाच की आपण स्टॉकहोम कॉन्फरन्स म्हणतो, ऑन ह्युमन एन्व्हायरमेंट मेड द एन्व्हायरमेंट अ प्रेसिंग ग्लोबल इश्यू फॉर द फर्स्ट टाईम. ठीक आहे, म्हणजे पहिल्यांदाच यांनी काय केलं की एन्व्हायरमेंट हा एक ज्वलंत मुद्दा आहे किंवा याच्यावरती आपल्याला लक्ष द्यायला हवं हे इथे सांगितलं. तर थीम काय होती, अ हेल्दी ए प्लॅनेट फॉर प्रॉस्पॅरिटी ऑफ ऑल अँड रिस्पॉन्सिबिलिटी आर अपॉर्च्युनिटी. तर हा एक काय आहे की इथे थीम होती या +50 जे स्टॉकहोम कॉन्फरन्स झाली त्याच्यामध्ये की प्रॉस्पॅरिटी फॉर ऑल अँड रिस्पॉन्सिबिलिटी आर रिस्पॉन्सिबिलिटी, म्हणजे जे काही आपलं प्लॅनेट आहे तर ती प्लॅनेट काय आहे किंवा अर्थ ज्याला म्हणतो ती काय आहे, आपली एक जबाबदारी आहे आणि ती आपल्यासाठीच पण काय आहे, एक जबाबदारी सहित एक अपॉर्च्युनिटी आहे. ठीक आहे, म्हणजे एक संधी आहे ज्याला आपण कन्झर्व करू शकतो आणि प्रॉपर वेमध्ये यूज करू शकतो. ठीक आहे, त्याला सस्टेनेबल डेव्हलपमेंट असं म्हणतात. तर त्याच्यानंतर अजेंडा काय होता पहा, टू शेअर एक्सपिरियन्सेस आणि इनिशिएटिव्स टू प्रोटेक्ट द प्लॅनेट. म्हणजे डेव्हलप्ड आणि डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये जेव्हा आपण इम्प्लिमेंट करतो एखादी गोष्ट, तर त्याच्यामध्ये तुम्हाला इम्प्लिमेंट करताना काही एक्सपिरियन्सेस येतात, काही प्रॉब्लेम्स येतात. ठीक आहे, तर ते प्रॉब्लेम्स आणि एक्सपिरियन्सेस इथे शेअर करणे जेणेकरून की दुसऱ्या कंट्रीजला जेव्हा ते इनिशिएटिव्स घेतात आहे, तर इनिशिएटिव्स चांगल्या पद्धतीने घेता येतील या प्लॅनेटला प्रोटेक्ट करण्यासाठी. त्यानंतर सस्टेनेबल रिकव्हरी फ्रॉम कोविड-19 पॅन्डेमिक. कोविड-19 पॅन्डेमिकला अजूनही आपण न्यूजमध्ये चर्चेत पाहतोय. तर आज त्याच्याबद्दल जे काही एक्सपिरियन्सेस होते त्याची रिकव्हरी होती, त्याच्यासाठी जी स्ट्रॅटेजी त्यांनी इम्प्लिमेंट केली दॅट इज झिरो कोविड पॉलिसी. तर अशाच भरपूर काही गोष्टी इथे शेअर करणं जेणेकरून की आपल्या एक्सपिरियन्सेसमधून जगभर जे आहे ते काय होईल, इथे एक्सपिरियन्सेस शेअर केल्यावरती नॉलेज भेटेल आणि जे इम्प्लिमेंटेशन्स आहेत ते बेटर होत जातील. त्यानंतर 1972मध्ये सस्टेनेबिलिटी अँड सेफगार्ड द नॅचरल एन्व्हायरमेंट विथ द थीम ओनली वन अर्थ. ठीक आहे, म्हणजे 1972मध्ये जे कॉन्फरन्स होती त्याचं जे थीम होतं दॅट वॉज ओनली वन अर्थ. 122 कंट्रीज अडॉप्टेड द स्टॉकहोम डिक्लेरेशन अँड 26 प्रिन्सिपल्स ॲक्शन प्लॅन. तर 26 प्रिन्सिपल्स आणि ॲक्शन प्लॅन होता तो 122 कंट्रीजनी काय केला होता, इथे ॲडॉप्ट केला होता. त्यानंतर डायमेन्शन्स काय आहेत बघा, ॲग्रींग नॉट टू हार्म इच अदर्स एन्व्हायरमेंट. म्हणजे आपण डेव्हलपिंग कंट्रीज आहोत आणि डेव्हलप्ड कंट्रीज आहोत, तर त्याच्यामध्ये जेव्हा आपण आपल्या कंट्रीच्या डेव्हलपमेंटसाठी काही ॲक्शन्स घेतो तर त्या ॲक्शन्समुळे, ठीक आहे, म्हणजे आपण सपोज एखादी फॅक्टरी आपल्या कंट्रीमध्ये सेटअप करतो आहे तर त्याच्यापासून पोल्युशन खूप जास्त होतं आहे, जेणेकरून की आपल्या कंट्रीचं तर आहे पण नेबरिंग कंट्रीजचं पण काय होत आहे, पोल्युशनचं जे काही प्रमाण आहे ते वाढलेलं आहे. तर इथे आपण डायमेन्शन सेट केलेले आहेत की जेव्हा आपण एखादी ॲक्टिव्हिटी करतो तर ॲग्रींग नॉट टू हार्म इच अदर्स एन्व्हायरमेंट, म्हणजे एकमेकांना त्रास न देता आपली डेव्हलपमेंट करायची आहे. त्यानंतर ॲक्शन प्लॅन टू स्टडी अँड टू थ्रेट टू अर्थ्स एन्व्हायरमेंट. ठीक आहे, म्हणजे जे काही थ्रेट आहेत अर्थला तर त्याचे स्टडी करणे.
establishment of an international body that called the UN Environment Program to bring cooperation among the countries. ठीक आहे, म्हणजे एकमेकांना सहाय्य करून आपल्याला काय करायचं आहे, इथे डेव्हलपमेंटकडे जायचं आहे. दॅट इज हेल्पिंग ईच अदर बाय एस्टॅब्लिशिंग अ बॉडी. तर युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम दॅट इज UNEP जी आहे ती इथे हायेस्ट बॉडी आपण काय केलेली आहे, सेट केलेली आहे. त्यानंतर बघा आउटकम अँड सक्सेस. ठीक आहे, म्हणजे कॉन्फरन्सचे 50 इयर्स कंप्लीट झाले आहेत. ठीक आहे, एन्व्हायरमेंटचं कन्झर्वेशन हे टार्गेट आहे, क्लायमेट चेंजला कमीत कमी करणं हे टार्गेट आहे. ठीक आहे, कॉमन आपण एक गोल ठेवलेला आहे, त्यासाठी आपण सगळे कॉमनली काम करतोय. तर 50 इयर्समध्ये त्याचे काय आउटकम्स आहेत, तर UNEP वॉज क्रिएटेड, दॅट इज युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम जी बॉडी आहे. ठीक आहे, तर ती क्रिएट केलेली आहे. त्यानंतर ग्लोबल अथॉरिटी दॅट सेट्स द एन्व्हायरमेंटल अजेंडा इम्प्लिमेंटेशन, एक अजेंडा सेट करते, इम्प्लिमेंट करते टू एन्व्हायरमेंटल डायमेन्शन्स ऑफ सस्टेनेबल डेव्हलपमेंट. ठीक आहे, सस्टेनेबल डेव्हलपमेंटसाठी काय करते, एक अजेंडा सेट करते, त्याचे इम्प्लिमेंटेशन्स आणि त्याचे वेगवेगळे डायमेन्शन्स. ठीक आहे, पॉलिटिकल, एन्व्हायरमेंटल, इकॉनॉमिकल. तर हे जे काही डायमेन्शन्स आहेत ते सेट करणं आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन करणं. त्यांचं सस्टेनेबल डेव्हलपमेंट, द स्टॉकहोम कॉन्फरन्स आयडेंटिफाईड द थीम अँड बीइंग द सेंटर फॉर इंटरनॅशनल एन्व्हायरमेंटल डिस्कोर्स. तर काय की सस्टेनेबल डेव्हलपमेंटसाठी जे काही लागणारे गोष्टी आहेत तर या इथे ॲड्रेस करणं, त्याला इम्प्लिमेंट करणं. त्यानंतर प्रिकॉशनरी प्रिन्सिपल, म्हणजे आपण म्हणतो की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. ठीक आहे, तर प्रिव्हेंट आधीच आपण काय करतोय, तर विएन्ना कन्व्हेन्शन फॉर द प्रोटेक्शन ऑफ ओझोन लेअर. ठीक आहे, म्हणजे ओझोन लेअर आणि त्याचं डिप्लिशन आपल्याला माहिती आहे की ओझोन लेअरच्या डिप्लिशनमुळे काय आहे, एन्व्हायरमेंट हीटअप होत चाललेलं आहे आणि त्याचे जे काही इल इफेक्ट्स आहेत ते आपल्याला पाहायला भेटतात. तर अशाच गोष्टी पुढे एनहान्स होऊ नयेत आणि आत्ता ओझोन होल जे आहे तर त्याच्या रिकव्हरीसाठी काय करता येईल, तर असेच प्रोटेक्शनरी मेजर्स म्हणून आपण काय केलं, इथे विएन्ना कन्व्हेन्शन जे आहे ते इथे साईन केलेलं आहे. त्यानंतर पोल्युटर पेज प्रिन्सिपल, म्हणजे एक असं प्रिन्सिपल सेट केलेलं आहे जे पोल्युशन क्रिएट करणारे आहेत तर त्यांनीच त्याच्यासाठी जे काही आहे म्हणजे पोल्युशन कमी करण्यासाठी आणि दुसऱ्याला काय आहे की दुसऱ्याला त्याचा त्रास न देता तुम्ही सेल्फ डेव्हलपमेंट कसं करता येईल आणि जर तुम्ही पोल्युशन केलेलं आहे तर त्याची प्राईस, म्हणजे ते पोल्युशन कमी करण्यासाठी जे काही इकॉनॉमिक कॉस्ट लागते तर ती प्राईस तुम्हाला पे करायची आहे. दॅट इज पोल्युटर पेयर्स प्रिन्सिपल. त्यानंतर मल्टी स्टेक होल्डर्स अप्रोच, ब्रॉडर पार्टिसिपेशन इन सस्टेनेबल डेव्हलपमेंट. तर मल्टी स्टेक होल्डर्स अप्रोच म्हणजे काय की गव्हर्नमेंट आहेत, त्यानंतर प्रायव्हेट बॉडीज आहेत. ठीक आहे, त्यानंतर की NGOज आहेत. अशा वेगवेगळ्या मल्टी स्टेक होल्डर्स किंवा वेगवेगळे स्टेक होल्डर्स एकत्र येऊन काय करू शकतो आपण, एक अजेंडा, एक अप्रोच ठेवून आपलं जे काही अर्थ आहे त्याचं कन्झर्वेशन इथे करू शकतो. त्यानंतर +50 रेकमेंडेशन्स काय होते बघा, की प्लेसिंग ह्युमन इन द वेल-बीइंग ॲट द सेंटर ऑफ हेल्दी प्लॅनेट अँड प्रॉस्पॅरिटी फॉर ऑल. म्हणजे ह्युमन बीइंग आपण आहोत तर याच्यामध्ये काय करायचं, आपलं बेस्ट टू बेस्ट द्यायचं आहे एन्व्हायरमेंट कन्झर्व करायला. प्लस वी हॅव टू हेल्दी प्लॅनेट अँड प्रॉस्पॅरिटी विथ डेव्हलपमेंट, म्हणजे डेव्हलपमेंट स्वतःचं तर करायचंच आहे पण त्याच्यामध्ये हेल्दी प्लॅनेटला पण हेल्दी ठेवायचं आहे आणि सगळ्यांची समृद्धी पाहिजे आहे, दॅट इज प्रॉस्पॅरिटी फॉर ऑल. ठीक आहे, म्हणजे आपण मागच्या काही लेक्चर्समध्ये पाहिलं होतं की प्रोजेक्ट टायगर पाहिला होता, त्यानंतर चीताचं रिइन्फोर्समेंट पाहिलं होतं. चीता आपल्याला दुसऱ्या देशातनं मागवावे लागले होते. ठीक आहे, का, कारण आपल्याच ॲक्टिव्हिटीजमुळे ते काय झाले होते, इथे एक्सटिंक्ट झाले होते. तर अशा काही गोष्टी आहेत त्याच्यामुळे काय की या गोष्टी थांबवणं आणि प्रॉस्पॅरिटी फॉर ऑल. ठीक आहे, म्हणजे सगळ्यांसाठी, दॅट इज वाईल्ड लाईफ आणि ह्युमन लाईफ याच्यासाठी काय प्रॉस्पॅरिटी इथे एस्टॅब्लिश करायची आहे. त्यानंतर रेकग्नायझिंग अँड इम्प्लिमेंटिंग द राईट टू क्लीन हेल्दी अँड सस्टेनेबल एन्व्हायरमेंट, जे की आपलं फंडामेंटल राईटसुद्धा म्हणू शकतो की काय क्लीन हेल्दी एन्व्हायरमेंट जे आहे तर ते इथे काय करायचं आहे, रेकग्नाइज करायचं आणि इम्प्लिमेंट करायचं आहे. त्यानंतर ॲडॉप्टिंग सिस्टीम वाईड चेंजेस इन द करंट इकॉनॉमिक सिस्टम. ठीक आहे, म्हणजे इकॉनॉमिक जे काही बजेट आहे तर त्याच्यामध्ये काय करायचं आहे, इथे ॲडॅप्ट सिस्टम्स वेगवेगळ्या ॲडॅप्ट करायच्या आहेत. आपल्याला एकमेकांना ज्या काही डेव्हलप्ड कंट्रीज आहेत, डेव्हलपिंग कंट्रीज आहेत त्यांना काय करायचं आहे, हेल्प करून इथे इकॉनॉमिक जे काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा इकॉनॉमिक सिस्टम जी आहे त्याच्यामध्ये काही बदल करायचे आहेत. त्यानंतर ॲक्सेलरेट ट्रान्सफॉर्मेशन्स टू हाय इम्पॅक्ट सेक्टर्स. तर
ट्रान्सफॉर्मिंग करायचे ज्या काही सेक्टर्स आहेत, म्हणजे प्रत्येक सेक्टर असतं आणि त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट आपण जितकी करतो तर त्याचे इफेक्ट्स असतात. सपोज की आपली फार्मास्युटिकल इंडस्ट्री आहे, ठीक आहे. फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये काय आहे की खूप सारे केमिकल्सचा वापर होतो, तर जितके जास्त आपण ड्रग्स प्रोड्यूस करतो तितकंच पोल्युशन पण क्रिएट करतो. तर त्याच्यामध्ये एअर पोल्युशन आहे, वॉटर पोल्युशन आहे, लँड पोल्युशन आहे. तर जे काही सेक्टर्स आहेत, ठीक आहे, जे हाय इम्पॅक्ट करणारे आहे, तर त्यांना ट्रान्सफॉर्म करणं, त्यांचं बेटरमेंट तर करायचंच आहे, पण जे आपल्याला लीस्ट टू लीस्ट हार्म कसं करता येईल एन्व्हायरमेंटला याच्यावरती लक्ष देणं. त्यानंतर हेल्प डेव्हलपिंग कंट्रीज to tackle environmental challenges and provide access to support for digital and technological solutions. ठीक आहे, म्हणजे जे काही डेव्हलपिंग कंट्रीज आहेत तर त्यांना काय करायचं, हेल्प करायचं आहे थ्रू एनी मेथड, म्हणजे टेक्निकल हेल्प असेल, फायनान्शियल हेल्प असेल, ठीक आहे, ट्रेनिंग्स देऊन वेगवेगळ्या गोष्टी, तर या हेल्प करायचं आहे जेणेकरून की काय की डेव्हलपिंग कंट्रीजला आपण काय करू शकतो, सपोर्ट विथ डिजिटल अँड टेक्नॉलॉजिकल सोल्युशन्स, जेणेकरून की ते काय करतील की इथे एन्व्हायरमेंटलचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते इझिली टॅकल करू शकतील. ठीक आहे. सो दिस वॉज द अजेंडा. आणि या 50+50 स्टॉकहोम कॉन्फरन्सचं काय आउटकम होतं किंवा आपण या कॉन्फरन्समधून काय घेतलं, ठीक आहे, किंवा याची जर्नी काय होती, तर दिस वॉज अबाउट द थिंग. तर असेच काही लेक्चर्स घेऊन पुन्हा भेटूया. टिल देन थँक्यू.